चला आता आम्ही गावाला जायला निघालो आहे. आज जरा एस टीने चाललो आहे, मुलाला टाईम नाही आहे. म्हटलं खूप वर्षांनी हाही अनुभव घेऊया. आता घड्याळात 3:45 वाजायला आलेत. आम्ही शार्प 3:45ला बाहेर पडायचा विचार केला आहे, कारण गाडी 5ची आहे. आणि आता आम्ही निघालो आहे. आता मुलगा आणि गाडी बॉम्बे सेंटरवरून आहे. जरा लवकर जायचं होतं आणि ती 5ची गाडी होती, म्हणून आम्ही म्हटलं चला जाऊया. मुलगा तिथपर्यंत सोडायला आला, त्याने बसवून दिलं. तर निघालो आहे आम्ही. हे बघा आलो बॉम्बे सेंटरला. हे बॉम्बे सेंटर आहे. खूप फरक झाला आहे पूर्वी आम्ही 2 मुलांना घेऊन हातात सगळं ओझं घेऊन आम्ही बॅगा घेऊन धावत आम्ही ह्या एसट्या पकडायला यायचो. सगळ्या आठवणी परत रिपीट झाल्या, पण एक पुन्हा नवीन अनुभव म्हणून छान वाटलं हे पूर्ण सगळं. आणि आता सगळे सामान घेऊन बसले मी तिथे. लोक गाडी बघतायत लागली का. पण हो चांगला अनुभव घ्यायला चालले होते, पण काय सांगणार, बॅड लक. गाडी उशिरा सुटली. 5ची जवळजवळ 5:30 5:45 झाले. शिवाय एस टी एवढी खराब होती ना, एकदम. म्हणजे तुम्ही सरकार आहात आणि स्वतः कंडक्टर म्हणत आहेत की काय मी या एस टीवर उगीच आलो, कारण सगळे तक्रार करत होते. कंडक्टर ड्रायव्हर दुसरी गाडी मागत होते, पण त्यांच्याकडे गाडीही नव्हती. अक्षरशः 2 सीटच नव्हत्या मागच्या. आणि जे रिझर्वेशन वाले होते त्यांना मग इकडे तिकडे ॲडजस्ट केलं. त्यामुळे इतर कोणाला गाडीत घेतलं नाही. हे काय, तुम्ही इतकं टॅक्स भरताय, सगळं घेताय. आत्ता बघितलं ना, पॉपकॉर्नवर टॅक्स. काय सांगायचं, पॉपकॉर्नवर कोणी टॅक्स घेतं मुलांना. आहेत जे सरकारकडून एस टी सारखं वगैरे काही सुविधा मिळतात, त्या तरी व्यवस्थित असाव्यात ना. बस याच्यात आपल्यासारखा सामान्य माणूस अक्षरशः दळून निघणार आहे, त्याचं पीठ होणार आहे. काही उपयोग नाही बोलून. सकाळचा प्रवास आणि बाहेरची थंडी आणि असं हे वातावरण खूप छान वाटतं प्रवास करायला. हे आता पनवेल आलं. ही बघितली का मागची अवस्था गाडीची. आता यासाठी कोणी बोलायचं. गाडी नुसती खन खन वाजत येत होती. हे बघा एकदाच बाबा पोहोचलो. काय माहिती, मला खूप भीती वाटत होती, कुठे ब्रेक फेल होईल, काय होईल. एवढी जुनी गाडी आहे, पण आलो बाबा आम्ही मंडणगडात. हे आमचं मंडणगड. तिथून आम्हाला रिक्षा केली. असं एस टी वगैरे असते, पण ती वेळेला असते. आणि तिथे 1-2 तास कोण थांबणार. 1-2 आम्ही रिक्षा केली. असं तर आमचं मंडणगड बघा. घरी आलो. आधी सगळ्यात पहिल्यांदा फ्रीज उघडला, कारण मग दूध वगैरे घेऊन आलेलो, आमचा खायचा डब्बा घेऊन आलेलो. इकडे दूध तापत ठेवलं, छानसा चहा ठेवला मस्त आलं घालून, कारण इकडे आलो तर खूप गार वाटत होतं. छान थंडी आहे गावाला, मस्त वाटते अगदी. हे बघा कशा कोंबड्या, कशी गुरं. आता संध्याकाळ झाली आहे. थोडं संध्याकाळच्या जेवणाचं बघते. रात्रीच्या 2घंच होतो. 3 अंडी उकडत टाकली. संध्याकाळी बाहेर पडली तर जरा कढीपत्ता काढून आणला होता, आणि येताना थोडेसे सोडे आणले, ते थोडेसे भाजते. नुसतंच आता अंड्याचं कालवण काय एवढं टेस्ट लागणार नाही, म्हणून म्हटलं त्याच्यात थोडे
सोडे घालावे. ते थोडेसे आता भाजून झाले की छान स्वच्छ धुवायचे आणि मग घ्यायचे. येताना थोडं आलं लसूण आणि आपला कोकणी मसाला मी तुम्हाला दाखवला आहे तो करून घेऊन आली होती. अगदी बिना पाण्याचा मसाला केला. कांदा, खोबरं, आलं लसूण पण ते भाजून अगदी पाणी न घालता ते कांद्यामध्येच बारीक करून आणलं. थोडंसं मीठ घातलं. छान येतो, काही होत नाही त्याला. आता कसं आपलं पटकन बनवलं, कारण आल्यावरती एवढं थकून यायचं आणि परत संध्याकाळी मसाले वगैरे करा इतका काय वेळ नव्हता. म्हणून तेल घेतलं थोडं कढईत, कारण आता अगदीच आम्ही दोघं आहोत त्यामुळे काय तेलही घेऊन आलेले मी. कारण थोडं थोडं आणावं लागलं. एकतर आम्ही एस टीने येणार होतो, म्हटलं वजनही नको जास्त. कढीपत्ता घातला. आता मेथी नाही आहे, नंतर मेथी घालायची फोडणीला. कढीपत्ता घातला. थोडं आलं लसूण. तेल गरम असेल जास्त तर पटकन हलवा, कारण आलं लसूण करपून देऊ नका, त्याचा मग वेगळाच स्वाद येतो. थोडं तिखट घाला. गरम मसाला असेल तर घाला. मी काही आता जास्त आणलेलं नाही आहे. आणि गावाला हे सगळं एखादी गोष्ट स्किप आहे नाही असं नाही, पण एखादी गोष्ट स्किप केली तरी चालते, तरी खूप छान होतो. थोडासा मसाला घाला, पण आता दोघांचंच एक थोडंसंच बनवायचं आणि एकच वेळचं आहे. पुन्हा राहिलं तर उद्या गुरुवार आहे. तेलात असं छान मसाला फ्राय करायचं. झालं आपलं. याच्यात गरम पाणी घालायचं. थोडेसे आपण सोडे धुवून भाजून ठेवले ते घालायचे. टेस्ट यायला थोडी. झाले छान. तेलात सोडेही परतले की थोडं गरम पाणी असेल, गरम पाणी घाला. साधं पाणी, शक्यतो गरम पाणी घाला. आता थोडं पाणी घातलं. आपण अंडी उकडलेली ती सोलून थोडंसं कट मारून तीही सांबारात टाकली. मीठ घातलं. आता आपलं सांबार अंड्याचं कालवण म्हणा, अंडा सोडा असं मग मस्त मिक्स केलं. इकडे थोडासा भात लावतो. सकाळपासून भात पण खाल्ला नव्हता. भात महत्त्वाचा. कोकणातल्या लोकांना भातच आवडतो. असं आहे. आता संध्याकाळचं जेवणही झालं. असाच माझा प्रवास, जेवण सगळं गावचं. मुंबई ते गाव प्रवास कसा झाला, कशी वाटली माझी व्हिडिओ, कमेंट करा.